आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. आज आपण विशेष पौर्णिमेचं सत्र ठेवलंय आणि पौर्णिमेची एनर्जी कशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपण सगळे पिरामिड मास्टर आहोत आणि पिरामिड संस्थेमध्ये पौर्णिमेबद्दल विशेष जागृती केली जाते. आपले ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी हे नेहमी पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी सगळ्यांना ध्यान करण्यासाठी सांगायचे. ह्याचं कारणच तसं आहे, की जसं आपल्याकडे चतुर्थी, एकादशी ह्या ज्या तिथी आहेत, ज्या महत्त्वाच्या आपण मानतो, त्या दिवशी आपण उपवास, व्रत वगैरे करतो. अगदी तसंच पौर्णिमेला सुद्धा भरभरून कॉस्मिक एनर्जी मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यामुळं आपण ह्या दिवशी ध्यान करावं. तर तुम्ही जर असा व्हिडिओ कधी पितामहांचा ऐकला नसेल, ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगते, की पौर्णिमा आणि अमावास्या ह्या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये कॉस्मिक एनर्जी, वैश्विक शक्ती असते पृथ्वीवर आणि म्हणूनच या ग्रह, तारे, नक्षत्र ह्या सगळ्यांचं एक ग्रहांचं एक आपल्या सगळ्यांवर परिणाम होतो. आपल्याला माहिती आहे चंद्राचं पण आपल्या मनाशी कसं नातं आहे. तर त्याप्रमाणेच आजच्या दिवशी रात्रभर अनेक जण ध्यान करतात. खास करून ज्यांना शारीरिक काहीतरी समस्या आहेत, त्यांनी आजच्या रात्री पूर्ण रात्र जर ध्यान केलं, तर तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळतं. शरीरामध्ये पेशींच्या खोलवर जाऊन हे शुद्धीकरण चालू असतं आपल्याला माहिती आहे. 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये. आपण जितकं श्वासांवर एकाग्र होऊ आपल्या, कारण मूळ ह्याचं तत्व काय आहे, की आपलं जिथं लक्ष जातं, तिथं ऊर्जा वाढते. हे तत्व आहे मूळ त्याचं. मग आपण जर आपल्या श्वासांवर, स्वतःच्या श्वासांवरच लक्ष द्यायला लागलो, तर जो श्वास आपण घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय. पण दिवसभर आपण अनेक विचारांमध्ये असल्यामुळं त्या श्वासांकडे आपलं लक्ष नाहीये आणि ती ऊर्जा तशीच चालली. पण ज्यावेळेस आपण माइंडफुल होतो, कनेक्शन समजून घ्या, की आपण म्हणतो ना वर्तमानात राहा, वर्तमानात राहा. तर वर्तमानात कसं राहायचं? तर दिवसभर चालता बोलताही आपण ध्यान करू शकतो. असं काही नाही, की तुम्ही आता डोळे मिटूनच बसलाय आणि डोळे मिटूनच तुम्ही आता श्वासांवर एकाग्र होतायत. पण तुम्ही दिवसभर जरी माइंडफुल राहिलात, 100% तुम्ही वर्तमानात राहिलात, तरी सुद्धा ते ध्यान आहे. एनी टाईम मेडिटेशन, एटीएम म्हणतात त्याला. एटीएम, एनी टाईम मेडिटेशन. याचा अर्थ असा आहे, की मी जरी माझ्या कुठल्याही कामात असेन, तर पूर्ण 100% लक्ष मी त्या कामामध्ये देते आणि त्यावेळेस मी एकाग्र होते त्या कामामध्ये आणि तेच माझं ध्यान आहे. तर तसंच आपण जेव्हा डोळे बंद करून बसतो, तर 80% आपली डोळ्यांनी ऊर्जा वाचते. कारण आपण जिथे बघतोय ना, ती सुद्धा आपण एनर्जी खर्च करतोय तिथं. आपले हात जे आहेत ते आपण एकमेकांमध्ये असे क्रॉस करून घेतो. गुंफून ठेवतो. यामुळे काय होतं, की हातातून जी एनर्जी बाहेर पडणार आहे, ती लॉक होऊन जाते आणि ते सर्किट जे म्हणतो ना एनर्जीचं, ऊर्जेचं सर्किट ते लॉक होऊन जातं. पाय सुद्धा आपण मांडी घालून बसत असू, तर असे बसतो. तर तिथं पण एनर्जी वाचते. प्लस तुम्ही जर सोफ्यावर, खुर्चीवर बसत असाल, तर प्लीज बसा ज्यांना पायाचा त्रास आहे. कारण आज एक ताई सांगत होत्या, की माझे पाय दुखतात. तर ध्यान करताना एक सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या संस्थेचं, पिरामिड संस्थेचं ध्यानाचा मी सांगतीये, की सगळ्यात सुंदर एक अशी ध्यानाची आसन व्यवस्था आहे ती म्हणजे सुखासन. तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी थोडं सांगतेय या गोष्टी, की असं कुणाला माहीत नसेल तर सुखासन म्हणजे असं आसन, की जे तुम्हाला आरामदायी आणि सुख देतं पूर्ण वेळ ध्यानाचा, जेवढ्या वेळ आपण ध्यानाला बसू. ही झाली आपली आसन व्यवस्था. निवांत बसा, पाठीला आराम घेऊन, उशी घेऊन, सपोर्ट घेऊन बसा. म्हणजे पाठ दुखणार नाही आणि पूर्ण वेळ जेवढ्या वेळ आपण बसू 1-1.5 तास ध्यानाला, तेव्हा आपली हालचाल नाही होणार जास्त. याची काळजी घ्यायची. समजा असं झालंच, कारण मला आज जसा दुपारी अनुभव आला, की जसं दुपारी मी ध्यान करत होते, तर काय होतं, कधी-कधी ध्यान करत असताना घाम पण येतो आणि मला बरोबर असा इथं घाम सुरू झाला. आता माझे हात असे होते. आणि पूर्ण खोलवर मी ध्यानात होते, पण मला जाणवायला लागलं पाणी खाली येत असलेलं. असं म्हणजे इतका घाम आला होता माझ्या शरीराला. तर मला जाणवत होतं, तर मी हात न सोडता असंच करून इथे घाम पुसला. तर सांगायचा उद्देश असा आहे, की समजा तुम्हाला ध्यानाच्या दरम्यान अशी हालचाल करावी लागली, तर लगेच माझं ध्यान तुटलं असं होत नाही. डोळे उघडायचे नाही एवढाच एक प्रयत्न करा आणि जरी उघडले डोळे, तरी सुद्धा आपण पुन्हा ध्यान अवस्थेमध्ये यायचं. आपण त्याच ऊर्जेमध्ये फ्लो व्हायला म्हणजे तो फ्लो व्यवस्थित राहतो. तर हे काही प्रश्न असतात कॉमन सगळ्यांचेच आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवू आपण, आपल्यापेक्षा काही मोठं नाहीये. हे आपण महत्त्वाचं लक्षात ठेवू, की हे केल्याने असं होतं, हे केल्याने आता माझं ध्यान तुटलं का काय? आपल्या शंका आणि आपल्या विचारांनी आपण त्याच्यामध्ये बाधा आणतो हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विचार एकदम क्लिअर ठेवा.
की जरी हात असा निघाला, डोळे उघडले काही कारणाने, आपली पायाची पोझिशन पण आपण चेंज केली तर काही फरक पडत नाही. हे झालं आपल्या आसनाबद्दल. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊ, की बऱ्याच जणांना ध्यान करायचं म्हणजे काय कळत नाही. काही जण फक्त सांगतात, की ध्यानादरम्यान तुमचा जो नाकाचा हा भाग आहे, इथं जो श्वास येतोय, जातोय त्याच्यावर लक्ष ठेवा. काही जण सांगतात, इथून लक्ष ठेवा, खाली कसा उतरतो. काही म्हणतात, इथे लक्ष ठेवा. इथं फील करा, आतमध्ये जाणीव होऊ दे. सगळ्यात सोपं साधं ह्या सगळ्या भानगडीत पडायचं नाही. तुम्हाला श्वास इथं जाणवला, इथं जाणवला, इथं जाणवला, पोटात जाणवला. कुठेही जाणवू दे तुम्हाला जे नॅचरली नैसर्गिकरित्या तुम्हाला जो श्वास फील होतोय त्याला फक्त ऑब्झर्व्ह करायचं, जाणीव होऊ द्यायची त्याची आतमध्ये, की माझ्या आतमध्ये आत्ता प्राणवायू मला जाणवतोय. ते कुठेही येऊ दे, इथं होऊ दे, इथं होऊ दे. सांगताना सांगतात ध्यानाच्या सेशनमध्ये, की तुम्ही इथं फील करा. कारण काय असतं, की सुरुवातीला विचार खूप येतात. म्हणून सांगतात, की इथं फील करा श्वास तुमचे नाकाच्या सुरुवातीला. तिथंच हवेचा स्पर्श होतो. पण असं स्वतःला काही लिमिट घालू नका. मुळात काय आहे, की श्वास आपल्याला आपल्या आतमध्ये आपल्या पद्धतीने फील करायचे आहेत. ठीक आहे? ध्यान याचा अर्थ आपण एकाग्र होतोय आपल्या श्वासांवर. दुसरी गोष्ट, ध्यान सुरू झाल्यानंतर बरेच जण म्हणतात विचार येतात आम्हाला. तर विचार ध्यान सुरू झाल्यावर येत नाही. आपल्या ऑलरेडी आपल्या डोक्यात खूप विचार असतात. डोळे बंद केल्यावर, एकाग्र व्हायला लागल्यावर आपल्याला ते विचार दिसायला लागतात, जाणवायला लागतात. हा फरक आहे. तर विचार आधीपासून आहेत, पण ध्यान लावायला आपण सुरुवात केली, डोळे बंद केले आणि नुसते श्वास फील करायला लागलो, की थोडा वेळ झाला, एक 5च मिनिटं झाली असतील, की सकाळचं काय, दुपारचं काय, उद्याचं काय, कालचं काय आणि नवीन-नवीन आयडियाज मला हे करायचंय, ते करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. एक सगळ्यात महत्त्वाचं सांगते, कुठलाही विचार आला, त्या विचारावरनं लगेचच आपलं लक्ष आपल्या श्वासांवर घेऊन जायचं त्या क्षणाला इमिडिएटली, त्या सेकंदाला. त्या विचाराला थांबूच द्यायचं नाही जास्त वेळ. तो त्याचा तो निघून जाईल. हे करा. हं. म्हणजे आता तुम्ही बसलात आणि विचार येतायत. येणारच ते विचार कारण ते ऑलरेडी तिथं आहेत. आपण केव्हा शांत डोळे मिटतो तेव्हा आपल्याला ते दिसायला लागतात, जाणवायला लागतात. अशा कुठल्याही विचार आला त्या क्षणाला इमिडिएटली आपलं लक्ष श्वासांवर, आपलं लक्ष श्वासांवर, आपलं लक्ष श्वासांवर. हे केल्याशिवाय आपण ध्यान अवस्थेमध्ये शांतता जी आहे ना, ती आपण फीलच करू शकणार नाही. ही प्रॅक्टिस थोडी सुरुवातीला काही दिवस तुम्हाला करावी लागेल. ह्याच्यामध्ये विपश्यनामध्ये जी दुसरी त्या दिवशी कोणीतरी एक प्रश्न विचारला होता, की विपश्यना म्हणजे काय? तर आज थोडंसं सांगते, की त्याच्या पुढची जी स्टेप आहे ना, की विचारांना ऑब्झर्व्ह करणे. विपश्यनाची जी क्रिया आहे, प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये आनापानसती ध्यान पहिल्यांदा प्रॅक्टिस करायला लावतात, की श्वासांना तुम्ही बघा. त्यानंतर तुम्हाला दुसरी जी असते, की ती म्हणजे तुमच्या विचारांना बघा, की जे विचार येतायत ते येऊ दे, जातायत ते जाऊ द्या. त्यांना अडवू नका, त्यांना थांबवू नका, हे असतं. तर ती अशी एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. पण आता आपण जे करतोय, ते केवळ आपल्या श्वासांवर लक्ष देऊन जातोय. बरं आता ह्याच्यातनं आपल्याला साध्य काय करायचंय? जितकं मी माझ्या विचारांना अडवत नाहीये, थांबवत नाहीये. विचार येतायत येऊ दे. केवळ मी माझं लक्ष दुसरीकडे घेऊन जाते. माझा फोकस श्वासांवर घेऊन जाते. कारण विचारांना आपण थांबवू नाही शकत. पण माझं लक्ष जर मी श्वासांवर घेऊन गेले, तर विचार हळू असं समजा एका मिनिटाला आत्ता 80 विचार आहेत. असं आपण समजू 80 विचार येतायत. थोडा वेळ गेला, तुम्ही श्वासांबरोबर राहिलात, कसा येतोय, कसा जातोय, इथं फील करताय आतमध्ये, हळू फील करताय. तर एका मिनिटाला 60 होतील. कमी होईल संख्या विचारांची. पुन्हा थोड्या वेळाने एका मिनिटाला 30 होतील, एका मिनिटाला 20 होतील, 10 होतील आणि मग 0 होतील. आणि ती जी शून्य अवस्था आहे, की ज्या क्षणाला मी आणि माझे श्वास. केवळ मला आता एवढंच फील होतंय आणि जे विचार आहेत ते पूर्ण थांबलेत. ती आपली अंतिम ध्यानाची अवस्था, ज्याला आपण शून्य अवस्था म्हणतो, की जिथं केवळ आता एकही विचार नाहीये, नुसते मला श्वास जाणवतात. त्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करायचा. ते 1 सेकंद जरी झाला ना, तर तुम्हाला खूप असं जाणवेल, की माझे आता विचार नाही. आता हे म्हणणं सुद्धा विचारच आहे. पण त्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त वेळ राहा. पुन्हा विचार येतील, पुन्हा आपलं लक्ष श्वासावर, पुन्हा आपलं लक्ष श्वासावर. असं करत-करत जेव्हा तुम्ही कराल, तर जी एनर्जी आहे श्वासांची आणि शून्यत्वाची, ती खूप जास्त प्रमाणात व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होईल. आपल्याला थर्ड आयला सुद्धा त्यावेळी व्हायब्रेशन्स जाणवतील. हे सगळं त्यावेळेस तुम्हाला जे अनुभव येतील ते येतील. पण ही नॅचरल प्रोसेस आहे. श्वासांवर
बरेच जण बसू शकत नाहीत, की थांबू शकत नाहीत, की नाही आम्हाला विचार येतायत, तर ते विचार येणारच. ते तिथं आहेत. केवळ आपण आता त्यांना मी असं फॉलो करते, की पहिले काही श्वास होईपर्यंत पहिल्यांदा काउंट करायचे. 1, 2, 3, 10 पर्यंत किंवा सो हम हे करायचे आणि आता हळू असं होतंय, की विचार आला की श्वास, विचार आला की श्वास, विचार आला की श्वास. त्याला 1 सेकंद पण त्याच्याबरोबर एंटरटेन करायचं नाही त्या श्वासांना. अशा पद्धतीचं कुठलंही टेक्निक तुम्हाला जे ईझी वाटतं ते करा. पण ध्यान करणं अतिशय महत्वाचं आहे. तर आजच्या एनर्जीचा तर जरूर सगळ्यांनी फायदा घ्या. आपलं सेशन संपल्यानंतर सुद्धा थोडा वेळ ध्यानाला बसा तुम्हाला इच्छा असेल तर. मोस्टली 9 ते 12 आपलं पी-एम-सी हिंदीला आहे. अजून दुसरे कुठे तुम्हाला माहीत असेल गुजरातला किंवा पी-एम-सी महाराष्ट्रावर, तर तिथेही तुम्ही ध्यान करा. तर आज मला धडा वाचनपेक्षा आज मला असं वाटलं, की आज शांत बसून केवळ आनापानसती ध्यान घ्यावं. म्हणून मी आज युनिफाईडचं सेशन नाही घेते. कुणीतरी आत्ता हँड रेज केला होता. पटकन असेल तर प्रश्न विचारा, नाहीतर आपण ध्यान सुरुवात करू. नीलम आहे का? नीलम नी रेज केलं होतं का? सारस काहीतरी नाव दिसतंय मला. हो, हो मॅम. हां, बोला. मला असं विचारायचं होतं, की आहे ना मला झोप लागतीये. म्हणजे हं, सकाळी पण आपण ध्यानाचं असेल ना, जे आनापान स्थितीच्या ह्याला, तर त्याला झोप लागते. बाकीचे जे आपले ह्याचे होतात ते नाही. जे व्हिज्युअलाइज करून घेता ना तुम्ही, हं, त्याला नाही होत आहे. पण हे जस्ट म्युझिक असतं त्यावेळेस अशी झोप लागते. त्याच्यासाठी काय करावं ते फक्त सांगा एक हं, मिनिट? हं. तर म्हणूनच काय आहे ना, की एक तर पहिली गोष्ट की जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करतो, तेव्हा आपलं माइंड बिझी असतं. की आपण कुठलातरी रंग बघतोय किंवा कुठेतरी जसं समृद्धी ते घेतात ना, तर त्याच्यामध्ये आपण आपल्या मनाला सक्रिय ठेवतो ॲक्टिव्ह. इथं मनाला आपल्याला शांत करायचंय. ह्या ध्यानामध्ये आपल्याला मन शांत करायचंय. तर ते होणार की तुम्हाला झोप आल्यासारखं. पण काय करायचं, की तुम्ही जागृतीने असं म्हणायचं सुरुवातीला. आता झोप आली तर शरीर दमलं एकतर खूप किंवा सकाळच्या वेळी झोप पूर्ण नाही झाली असं वाटतंय. त्यामुळे तसं होतंय. पण प्रॅक्टिस करा, की सुरुवातीला झोप आल्यासारखं वाटेल. पण नंतर हळू तुम्हाला इतकं आवडायला लागेल. तुम्हाला श्वास जेव्हा तुम्ही फील कराल ना स्वतःचे. अजून एक गोष्ट सांगते, काही जणांचे श्वास इथूनच बाहेर पडतात आणि काही जणांचे श्वास पोटापर्यंत जातात. तर ज्यावेळेस ज्यांचे श्वास खालीपर्यंत चाललेत ना पोटापर्यंत, तर ते समजायचं की ते जास्त रिलॅक्स स्टेटमध्ये आहेत माइंडने. आणि समजा जर इथूनच तुमची अशी उथळ म्हणतो ना, तर ह्याचा अर्थ आहे की तुम्ही खूप विचारांमध्ये आहात आता सध्या. तर श्वास लहान-मोठे कसेही असू शकतात. जसं आहे तसं नॅचरली झोप येण्यावर एकच उपाय आहे, की तुम्ही जागृत पूर्ण वेळ कॉन्शियस मी राहणार आहे आणि मी पूर्ण वेळ माझ्या श्वासांबरोबर राहणार आहे, फील करणार आहे, झोपणार नाही हे तुम्ही मनाशीच ठरवायचंय. कारण खरं तर हे मनासाठीच आपण करतोय. व्हिज्युअलायझेशनमध्ये आपलं माइंड सक्रिय असतं, की आपण हे व्हिज्युअलाइज कर, हे कर, ते कर, तिकडे गेलो, इकडे गेलो, ह्या देवी-देवतेला भेटलो. हे आपण सगळं व्हिज्युअलाइज करतोय. म्हणजे मन सुरू आहे. आपल्याला मन शांत करायचंय. पूर्ण शून्य अवस्था येते ना, ती अनुभव करायची आणि ती समाधी अवस्था म्हणू शकता तुम्ही त्याला. समाधी अवस्था वेगळी काही नाहीये. जिथं मी शून्याला अनुभव करते, की केवळ मी माझे श्वास इतकंच अनुभव करते ती समाधी अवस्था. हं. तर त्या पद्धतीने सुरुवात थोडं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल नीलम, की झोप नाही येण्यासाठी पण तुम्ही स्वतःला काहीतरी एक टेक्निक फॉलो करा. एक 15 अंक मोजा मनामध्ये आणि पूर्ण वेळ स्वतःला सांगायचं, झोप आली की सांगायचं, की मी हे पूर्ण जागृतीने करणार आहे. एक दुसरं काहीच करायचं नाही. केवळ श्वासांनाच बघत राहायचं आपल्या. तर इतकं आहे सोपं. तर झोप आली तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा आणि अगदीच तुम्हाला आता नाही राहावत तर तुम्ही ते ध्यानामध्ये झोप पण मग ते ध्यान नाहीये. कारण मग तिथे तुम्ही पूर्ण झोपी गेलात, असं पण होतं. सुरुवातीच्या काळात तसं होतं, की झोप येते. 40 दिवस म्हणूनच आपण करतो. 40 दिवसामध्ये आपल्या बऱ्याचशा प्रोसेस होतात शरीरातल्या. मग आपल्याला झोप येणं कमी होतं किंवा शरीर पण आपलं असं जे काही होतंय ना, ते होऊ द्या. नॅचरली जे होतं किंवा मान अशीच झाली किंवा मान अशीच झाली एका साइडला. तर हे सगळं ध्यानामध्ये होतं. तर जे काही होतंय ते सुरुवातीला होऊ द्या. आपण आज अगदी डीपमध्ये ध्यान घेणार आहोत. समजा पावणे 11च्या जागी 11 सुद्धा वाजतील. पण ज्यांना असं वाटतं, की मला इतकं बास आहे, तर तुम्ही मीटिंग लीव्ह करू शकता. अ, हां, श्रीदादांनी लिहिलंय संकल्प करायचा थोडा वेळ, मग वाढवत जायचं. बरोबर आहे. सुरुवात तुम्ही थोडंसं म्हणायचं, की मी आज पूर्ण एकाग्र होऊन माझ्या उच्च स्वसोबत मी आज पूर्ण जागृतीने ध्यान करणार आहे. माझ्या श्वासांवर लक्ष देणार आहे. असं तुम्ही म्हणा स्वतःच्या आतमध्ये निर्धार करून एक असं मग तुम्हाला हळू सवय लागेल. हं. तर आपल्याला सगळ्यांना समजलं सुखासन, केवळ श्वासांवर लक्ष, विचार आले की पुन्हा श्वासावर, विचार आले की पुन्हा श्वासांवर
श्वास तुम्ही कसेही फील करा, जसं येतायत, बाहेर जातायत, हे कुठेही इथंच करायचंय असं नाहीये. खालपासून वरपर्यंत करा किंवा कुठे कशी श्वासाची गती आहे, काय, पण बदल करायचा नाही. नैसर्गिक श्वास येतोय, जातोय, केवळ तो ऑब्झर्व्ह करायचा. आणि तिसरं म्हणजे अं, विचारांचा. विचार आले की पुन्हा श्वासावर आणि जास्तीत जास्त शून्य अवस्थामध्ये जितक्या वेळ राहता येईल तितकी सवय प्रॅक्टिसनीच होणार आहे. तर ते करू आपण आज. तर ह्यासाठी सगळेजण तर मध्ये-मध्ये मी थोडं गाईडलाईन देईन, की कोणी झोपू नये यासाठी. तर आपण सगळेजण सुखासनमध्ये बसू. सुखासनमध्ये आपले डोळे अगदी अलगदपणे, सहजपणे बंद करा. सुखासन म्हणजे आपल्या शरीराला सपोर्ट घेऊन उशी किंवा प आपल्या पाठीला टेकून आरामात बसा. स्वतःला तयार करा. आपल्या आतमध्ये आपल्या मनाला एक कमांड द्या, की मी शून्य अवस्था मनाची अनुभव करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी पूर्ण जागृतीने हे ध्यान करण्यासाठी तयार आहे. मी माझ्या पूर्ण आत्म्यासोबत, माझ्या उच्च स्वसोबत एक होऊन, एकरूप होऊन आजच्या पौर्णिमेच्या अनंत ऊर्जेमध्ये स्वतःला विलीन करण्यासाठी तयार आहे. मी अगदी जागृतीने माझी शून्य अवस्था, जिथं माझे विचार शून्य होतील, ती सुंदर आणि आनंद देणारी अवस्था आज अनुभव करणार आहे. सगळ्यात आधी आपल्या शरीराला अगदी सहजतेने बघू. आपले डोळे इतके कोमलतेने बंद करा आणि मस्तकापाशी आपलं सगळं लक्ष घेऊन जाऊ. आपल्या टाळू भागावर आपण एकाग्र होऊ. आपल्या बंद डोळ्यांनी स्वतःला आपल्या शरीराचा सगळ्यात वरचा भाग, आपला टाळू भाग कसा अनुभव करता येतोय हे समजून घ्या. ही जाणीव अतिशय सुंदर आहे. या शरीराच्या आत असणं एक वरदान आहे, एक आशीर्वाद आहे. एक ईश्वरी चेतना, शक्ती एका हाडामासाच्या शरीरामध्ये जेव्हा स्वतःला सीमित करून घेते आणि जेव्हा डोळे मिटून पुन्हा एकदा आपल्या आतल्या जगात जाऊन
हे शरीर अनुभव करते, तेव्हा हा अनुभव अविस्मरणीय, कधीही न विसरता येणार. जसं आपण सगळे सण आपल्या टाळू भागाला बघतोय, हळूहळू आपल्या कपाळावर येतोय. शांत आणि रिलॅक्स करा. अगदी प्रेमाने सांगा, माझं मस्तक, माझे डोळे, या कपाळाच्या आत असणारा माझा मेंदू, इथं असणाऱ्या प्रत्येक पेशी, या सगळ्यांना मी खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपला श्वास आता आपल्या सहस्त्रारावरून आपल्या कपाळातून फील करा. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आपण श्वास घेतो. आपलं कपाळ जागृतीने, जिवंतपणे कसं श्वास घेतंय बघा. आपला टाळू भाग सुद्धा श्वास घेतोय. ही दैवी चेतना आपल्या शरीराच्या आतमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये, जितकं आपण जाणीवपूर्वक बघू, तितकी एक एक पेशी आपल्याला जाणवेल, एक एक श्वास आपल्याला जाणवतील. या क्षणाला सगळं सगळं विसरून केवळ आपल्या आत जाऊन केवळ हा अनुभव घेणं, हे सर्वोच्च आनंद देणार आहे. हळूवार आपले श्वास आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर फिरवा. आपले डोळे श्वास घेतात. आपले गाल, डावा, उजवा, दोन्ही कान, आपला गळा, आपल्या विशुद्धी गळ्यातून श्वास जाणवतोय का बघा. हळूवार आपण सगळेजण डाव्या खांद्यावर लक्ष देऊ. आपले श्वास आपल्या डाव्या खांद्यावर जाणीवपूर्वक घ्या. खाली हाताकडे जात आपल्या तळहातापर्यंत, अगदी हाताची बोटं आपल्या, त्या बोटांमध्ये सुद्धा आपल्याला श्वास जाणवत आहे. आजही बोटांच्या पेशी सगळीकडे श्वास फिरतोय. हळूवार आपण उजव्या खांद्यातून उजव्या हातापर्यंत जाऊ, अगदी बोटांपर्यंत. आणि मग अलगदपणे आपण आपल्या छातीवर मधोमध येऊ. किती सुंदर आणि कोमल अनुभव आहे हा. दिवसभर हे श्वास कुठं असतात काय माहिती, पण आता मला जाणवत आहे खोलवर माझ्या छातीवर. माझ्या हृदयाचे ठोके, स्पंदनं जाणवत आहेत. संपूर्ण छातीचा भाग, उजवी बाजू, डावी बाजू,
या खाली असणारी फुफ्फुस, सगळं काही प्राणवायूनी भरून गेले. आणि अलगद आपले श्वास आता खाली पोटाकडे. पोट फुलवून अगदी आपण हवा भरून घेतोय आणि अलगद बाहेर सोडतोय. पोटाच्या सगळ्या पेशींना आता ऑक्सिजन मिळतोय. अगदी कोमलपणे मूलाधारावर आपण श्वास आता अनुभव करू. आपलं शरीर जिथं जमिनीला टेकलंय, आपल्या शरीराचा बूड, मूळ आधार, इथं आपला श्वास अनुभव करा. जसं काही आपण आपल्या खालच्या भागातून श्वास घेतोय, इतकं जागृतीने घ्या एक एक श्वास. मला जाणवतोय, माझ्या मूलाधारातला एक एक श्वास मला जाणवतोय की मी एकाग्र झालीये, एकरूप झालीये. हळूवार आपल्या गुडघ्यांकडं, आपल्या डाव्या गुडघ्यावर पूर्ण लक्ष. आणि आता उजव्या गुडघ्यावर. दोन्ही गुडघे आता आपल्याला जाणवत आहेत एकाच वेळी. आता आपल्या पायाची बोटं, पाचही बोटांमध्ये श्वास फील करा. बघा आपली चेतना किती शक्तिशाली आहे, आपलं लक्ष किती शक्तिशाली आहे. जिथं आपण लक्ष घेऊन जातोय तो भाग जिवंत होतोय, जागा होतोय. आता सगळ्या शरीराला एकदा बघितल्यानंतर, सगळ्या पेशींना जाग केल्यानंतर, पुन्हा अलगदपणे केवळ आपल्या श्वासांना अनुभव करा. जसा येतोय, जसा जातोय, लहान आहे, मोठा आहे, स्पीडनी येतोय, सावकाश येतोय, जसा असेल तसं. आपल्या नाकातून, घशातून, छाती आणि पोटात, किंवा छातीतूनच बाहेर, जो काही त्याचा मार्ग आहे, जसाही त्याचा स्पर्श आहे, गती आहे, केवळ फील करा आपल्या आतमध्ये जाणीवपूर्वक. आपली दृष्टी जिथं कुठं असेल तिथून श्वास बघा. आणि अगदी जमलंच तर दोन्ही भुवयांच्या मध्ये आणा. आपल्या दृष्टीला सहजतेने स्थिर करा आज्ञाचक्रावर.
आपण सगळेजण एका सामूहिक चेतनेमध्ये एकरूप झालोय. प्रत्येक जण आपल्या श्वासावर एकरूप झालंय, एकाग्र झालंय. आपल्या सगळ्यांसोबत ब्रह्मर्षी पत्रीजी, महाअवतार बाबाजी ऊर्जा रूपाने जोडले गेलेत आणि आपण सगळेजण एकत्र बसून शून्य अवस्था अनुभव करतोय. आपल्या आतलेच आहेत श्वास आपले, इतके सुंदर. त्यांना बघायचं म्हणजे काय, त्यांना आपल्या आतमध्ये अनुभव करायचं, फील करायचं जाणीवपूर्वक की कसा आहे त्यांचा स्पर्श. श्वास घेणं म्हणजे काय, श्वास सोडणं म्हणजे काय. अगदी शून्य होऊन जा. शून्य विचार, कुठलाही विचार आला की केवळ श्वासांना पकडा. आत्ता नाही, आत्ता मला काहीच विचार करायचा नाही, ना भूतकाळातला ना भविष्यातला, ना कुठली कल्पना, ना काही उत्तर, ना प्रश्न. केवळ शून्यत्व, माझ्या ईश्वरासोबतच शून्य अवस्था. केवळ श्वासांना पकडून राहा, एकाग्र होऊन. एकही श्वास आपण न बघता बाहेर सोडायचा नाही, आत घ्यायचा नाही. इतके एक होऊन जा, विचार आपोआप शून्य होतील. पूर्ण वेळ जागृती, पूर्ण वेळ जागृती, संपूर्ण जागृत अवस्था केवळ श्वासांसोबत.
पूर्ण जागृतीने केवळ श्वासांना बघत राहा. एक एक श्वास बघा. विचारांमध्ये न अडकता जागृत राहा, श्वासांना अनुभव करत.
हळूवार आपण सगळेजण आपल्या ध्यान अवस्थेतून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. ज्यांना अजूनही थोडा वेळ आपल्या श्वासांसोबत राहायचंय, ते ह्याच अवस्थेत राहा. आणि इतर सगळेजण आपले हात अलगदपणे आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन आपल्या हाताची एनर्जी आपल्या डोळ्यांना देऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. आपल्या डोळ्यांवरच आपले हात ठेवून जेव्हा आपली इच्छा असेल त्यावेळी डोळे उघडत पुन्हा आपल्या भौतिक जगात या. आपल्या उच्च स्वचे, महाअवतार बाबाजींचे, पितामहांचे, आपल्या या सगळ्या कुटुंबाचे आपल्या हृदयातून आभार मानू. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवत ह्याच ऊर्जेमध्ये राहून झोपी जा किंवा अजून थोडा वेळ ध्यान करा. मला सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. प्रेम आणि प्रकाश. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. शुभरात्री.